हॅलो एव्हरीवन, मी विशाल सटपाळ. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मॉलिक्युल्स काय असतात. मॉलिक्युल्स पाहण्यापूर्वी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ॲटम्स. ओके, तर आता ॲटम्स जे असतात ते ॲटम्स इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करू शकत नाहीत. तर तोच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, हाऊ डू ॲटम्स एक्झिस्ट. ओके, तर आता यामध्ये जर ॲटम्स एक्झिस्ट करतात तर ते ॲटम दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करू शकतात. एक आयदर मॉलिक्युल्स किंवा दुसरं आयन्स. आपण या व्हिडिओमध्ये मॉलिक्यूल संदर्भात माहिती घेणार आहोत. आयन्स संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. ठीक आहे, तर मॉलिक्युल्स जे असतात तर ते मॉलिक्युल्स काय असतात, तर मॉलिक्यूल दोन टाईपचे असतात. ओके, तर दोन प्रकारचे असतात. तर एक असतो मॉलिक्यूल्स ऑफ ॲन एलिमेंट. ओके, आणि दुसरा असतो मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाउंड. ठीक आहे, आता यांना दुसरी नाव पण आहेत, पण आपण त्या संदर्भात पाहण्यापूर्वी आपण त्यांच्यामध्ये डिफरन्स पाहू किंवा त्याच्यामध्ये आपण फरक पाहू. तर पहिला मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट. आता मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट जर आपण पाहिला तर यामध्ये जे डिफरंट ॲटम्स म्हणजे वेगवेगळे ॲटम्स, जसं आपण उदाहरण घेऊ शकतो H2 मॉलिक्यूल. ओके, H2 मॉलिक्यूल. आता यामध्ये H2 मॉलिक्यूल काय आहे, तर दोन हायड्रोजनचे ॲटम्स आहेत जे एका केमिकल बॉन्डद्वारे कनेक्टेड आहेत. आता मॉलिक्युल्स मध्ये ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे की हे मॉलिक्युल्स किंवा हे जे ॲटम्स आहेत ते ॲटम्स एकत्र येतात. कसे ते एकत्र येण्यामागे, तर त्यांच्या मागे सर्वात महत्त्वाचा जो फोर्स असतो त्याला आपण म्हणतो केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डवर आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल, पण आपण यामध्ये समजू शकतो की हे जे दोन हायड्रोजन आहेत ते हायड्रोजन काय होतात, तर एका केमिकल बॉन्डमुळे ते एकत्र येतात. आणि यामध्ये दोन्ही ॲटम सेम आहेत. म्हणजे काय, तर दोन्ही हायड्रोजनचे ॲटम आहेत. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ शकतो N2O2 Cl2. असे असंख्य आपण उदाहरणं ह्यामध्ये घेऊ शकतो की ज्यामध्ये काय होतं, सेम ॲटम्स एक्झिस्ट करतात आणि त्यामुळे ते मॉलिक्यूल फॉर्म करतात. त्यांना आपण म्हणतो मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट. ह्यांनाच आपण असं म्हणू शकतो होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. ह्यांना आपण काय म्हणू शकतो, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल. होमो म्हणजे काय, तर एकसारखे. आता यामध्ये एकसारखं काय आहे, तर दोन्ही ॲटम्स काय आहेत, हायड्रोजनचे आहेत. दोन्ही नायट्रोजन, ऑक्सिजन, सो ऑन. तर या प्रकारे आपण समजू शकतो की यांना आपण मॉलिक्युल्स ऑफ ॲन एलिमेंट किंवा आपण यांना होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल असं म्हणू शकतो. आता हे जे होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स जे आहेत त्यामध्ये पण आपण पाहू शकतो की आपण ह्याचं फर्दर क्लासिफिकेशन कसं करू शकतो, तर इंडिव्हिज्युअल कंडिशन मध्ये जे एक्झिस्ट करणारे मॉलिक्यूल आहेत त्यांना आपण मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. आता मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये इनर्ट गॅसेस येतात. इनर्ट गॅसेस ज्यांना हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन असे आपण म्हणतो. तर हे काय असतात, नेचरमध्ये अनरिएक्टिव्ह कंडिशन मध्ये असतात, जे इतर कोणत्याही एलिमेंट बरोबर रिॲक्ट होत नाही. तर त्यामुळे मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल्स जसं आपण उदाहरण पाहू शकतो He, निऑन. ठीक आहे, म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन एक्सेट्रा. तर हे असतात मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. दुसरे असतात डायॲटॉमिक मॉलिक्यूल. आता यामध्ये आपण हे ऑलरेडी एक्झाम्पल्स पाहिले होते, H2, N2, O2, Cl2 असे जे आहेत ते आहेत डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल कोणता येतो, तर ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये आपण पाहू शकतो O3, ज्याला आपण ओझोन. आता आपल्या अर्थ भोवती किंवा पृथ्वीभोवती ओझोन लेअर असल्यामुळे आपल्याला सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे आहेत, आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती असतं अल्ट्राव्हायोलेट रेज, पण त्यांना मराठीमध्ये अतिनील किरणे म्हणतात. तर ते अतिनील किरणे जे आहेत त्या किरणांपासून जे संरक्षण केलं जातं तर ते ओझोन लेअरद्वारे केलं जातं. तर ओझोनचा फॉर्म्युला काय आहे, O3. ठीक आहे, तर त्यानंतर आपण बघू शकतो टेट्रा ॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, ते यामध्ये काय होऊ शकतं, P4. ओके, म्हणजे फॉस्फरसचे 4 ॲटम्स जे आहेत ते काय येणार, ग्रुपमध्ये येणार. त्यांना आपण टेट्रा ॲटॉमिक असं म्हणतो. आणि त्यानंतर येतो पॉलीॲटॉमिक. ओके, आता पॉलीॲटॉमिक मध्ये सल्फरचे जे 8 ॲटम्स आहेत, म्हणजे आपण आता यानंतर म्हणू शकतो की 4 नंतर येणारे जे ॲटम्स आहेत, ओके, त्यांना आपण पॉलीॲटॉमिक असं म्हणू शकतो. तर एक्झाम्पल आहे S8. ओके, किंवा दुसरा आहे फ्लोरीन. ओके, आता हे फ्लोरीन जे आहे, फ्लोरीन आता ह्याचं स्पेलिंग जे पहा काय, FLLURENES.
ओके, तर हे जे आहेत म्हणजे कार्बनचे 60 ऍटम्स एक्झिस्ट झाल्यानंतर एक फुटबॉल सारखं स्ट्रक्चर बनतं, त्याला आपण फ्लोरीन असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण त्याला पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये आपण काय पाहिलं, मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट. तर त्या मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट मध्ये आपण यामध्ये मल्टिपल त्याचे टाइप्स बघितले, मोनोएटॉमिक, डायएटॉमिक, ट्रायएटॉमिक, टेट्राएटॉमिक अँड पॉलीएटॉमिक. ओके, आता आपण दुसरा जो फॉर्म पाहणार आहोत, मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट, ह्यालाच आपण होमोएटॉमिक मॉलिक्यूल असं म्हटलं. तर त्यानंतर आपण मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड पाहणार आहोत, त्याला आपण हेटेरोएटॉमिक मॉलिक्यूल असं म्हणतो. म्हणजे डिफरंट ऍटम्स यामध्ये एकत्र येणार, त्याला आपण म्हणणार मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड किंवा हेटेरोएटॉमिक मॉलिक्युल्स. हेटेरो म्हणजे डिफरंट. ओके, तर त्यामध्ये आपण एक्झाम्पल्स जर पाहिले तर त्यामध्ये येतं H2O, NH3, CO2, H2SO4 असे असंख्य मॉलिक्यूल येऊ शकतात, ज्यामध्ये एक नाही तर एक पेक्षा जास्त असे ऍटम तिथे एकत्र येतात, पण ते ऍटम डिफरंट एलिमेंट्सचे असतात. म्हणजे आपण यामध्ये एक्झाम्पल पाहू शकतो वॉटरचं किंवा पाण्याचं. त्यामध्ये काय आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे 2 ऍटम्स आहेत, तर एक ऍटम आहे ऑक्सिजनचा, दुसरा आहे नायट्रोजन, नंतर त्यानंतर आहे हायड्रोजनचे 3 ऍटम्स, असं मिळून ते बनलेलं आहे अमोनिया, NH3, CO2 कार्बन डायऑक्साइड. ओके, ज्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचे 2 ऍटम्स आहेत, आणि असे असंख्य असे आपण एक्झाम्पल आपण यामध्ये बघू शकतो. ओके, आता आपण ही मॉलिक्यूल जी कन्सेप्ट पाहिली, त्या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट येते, त्याला आपण म्हणतो ऍटॉमिसिटी. ऍटॉमिसिटी. ओके, ऍटॉमिसिटी म्हणजे काय, तर नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत. ओके, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये त्याला आपण म्हणतो ऍटॉमिसिटी. आता ही ऍटॉमिसिटी म्हणजे आपण ज्यामध्ये आपण मागचं पण उदाहरण पाहिलं की मोनोएटॉमिक, डायएटॉमिक, ट्रायएटॉमिक, टेट्राएटॉमिक, पॉलीएटॉमिक. ओके, तो मोनोएटॉमिक म्हणजे काय, तर त्याची ऍटॉमिसिटी काय असणार आहे, तर त्याची ऍटॉमिसिटी असणार आहे 1, म्हणजे त्यामध्ये एकच ऍटम होता. ओके, डायएटॉमिक मध्ये काय असणार आहे, म्हणजे आपण उदाहरण घेतलं O2. O2 म्हणजे काय, तर ऑक्सिजनचे 2 ऍटम्स, तर त्याची ऍटॉमिसिटी असणार आहे 2. आणि तसंच आपण यामध्ये पण पाहू शकतो की मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड, आता H2O ची ऍटॉमिसिटी काय असणार आहे, तर हायड्रोजनचे 2 ऍटम आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम, म्हणजे एकूण किती झाले, तर ह्याची ऍटॉमिसिटी असणार आहे 3. ओके, कारण की हायड्रोजनचे 2 ऍटम आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम. NH3 म्हणजे नायट्रोजनचा 1 ऍटम आणि हायड्रोजनचे 3 ऍटम, असे मिळून किती झालेले आहे, 4. ओके, तर ही याची झाली ही ऍटॉमिसिटी 3, 4, म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स ज्याला म्हणतो आपण, त्याला ऍटॉमिसिटी ही कन्सेप्ट म्हणतो. आता याद्वारे आपण मॉलिक्युल्स बद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. मॉलिक्युल्सला जर आपण डिटेलमध्ये पाहायचं झालं तर मॉलिक्युल्सला आपण डिटेलमध्ये 11वी 12वी मध्ये आपण डिटेल्समध्ये पाहतो, पण हे 8वी 9वी 10वी यांना बेसिक असणं, माहिती असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा ह्याच कन्सेप्ट क्लिअर नसतात, त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये जो एक बेसिक काय म्हणतो आपण, सायकोलॉजिकल हिंड्रन्स येतो, की तुम्हाला एखादा सब्जेक्ट न आवडण्याचं कारणच असं होतं की तुमचे बेसिक्स जे असतात ते बेसिक्स कायमच वीक राहतात. तर आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहणार आहोत की मुलांचे बेसिक्स, की ज्या बेसिक्स मध्येच आपण त्यांना काय करायचं आहे, ते त्यांना पारंगत करायचं आहे, त्यामध्ये आपण एक्सपर्ट बनवायचं आहे. आणि एक्सपर्ट बनवण्यासाठी असे छोटे छोटे फंडामेंटल व्हिडिओज आपल्याला बनवावे लागतील, आणि त्यातूनच आपण ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.